नमस्कार। आज आपण बघणार आहोत की आपल्या गावामध्ये किती घरकुल झाले किंवा किती घरकुल या ठिकाणी एका वर्षाला आपल्या गावामध्ये भेटले किंवा आपल्या तालुक्याला किती भेटले, आपल्या जिल्ह्याला किती भेटले। तर इतर आपल्या गावातील माहिती आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकतो, तेही मोबाईलच्या सहाय्याने। चला सर्वप्रथम तुम्हाला आपल्या गावामध्ये किती घरकुल मंजूर झाले तर या ठिकाणी आपण यादी आणि ग्रामपंचायतला किती टार्गेट दिलं किंवा या ठिकाणी तुम्हाला एवढे ह्या ठिकाणी घर बनवायचे, जसे की 25, 26, 30, 35। चला तर हे आपण बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर। या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट ही दिली जाणार आहे, या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल। या वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम बघा तुम्हाला अशा प्रकारची या ठिकाणी वेबसाईट ही दाखवली जाणार आहे। चला तर आपण ह्या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर जे तुम्हाला क्लिक करून घेऊया। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे तुम्हाला वेबसाईट ही दाखवले जाणार आहे। अशा प्रकारची व्यवस्थितरित्या ह्या ठिकाणी वेबसाईट ही बघून घ्या। आता आपण बघणार आहोत की आपल्या ग्रामपंचायतला किती या ठिकाणी घरकुल हे देण्यात आलेलं वरून, त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये किती घरकुल भेटले। तर या ठिकाणी आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल हे किती भेटले हे चेक करणार आहोत। चला तर सर्वप्रथम ह्या ठिकाणी अशा प्रकारचे तुम्हाला वेबसाईट ही दाखवले येणार आहे। सर्वप्रथम ह्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 3 रेषा तुम्हाला दिसत असेल, या रेषेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी आवाज सॉफ्टचं ऑप्शन आहे 2 नंबरला, ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी त्याच्यानंतर डाटा एंट्री तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिपोर्ट। या ठिकाणी आपण रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी बघणार आहोत। या सर्वप्रथम पहिल्या ऑप्शनमध्ये बघू शकता हाऊस कंप्लीट इन, तर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा। या ठिकाणी बघू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी किती घरकुल प्रधानमंत्री, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी स्कीम निवडायची, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला विचारलं स्टेट यानी की महाराष्ट्र राज्य या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला विचारलंय तुमचा जिल्हा कोणता, तर ह्या ठिकाणी जो जिल्हा असेल तर ह्या ठिकाणी जिल्हा टाकून घ्या। जिल्हा टाकल्याच्या नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला विचारेल की जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका कोणता आहे, तर ह्या ठिकाणी तुमचा तालुका या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक कॅप्चा कोड दिला आहे, 40 मधून 10 काढले, त्याच्यानंतर या ठिकाणी उरतात 30, तर ह्या ठिकाणी 30 टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर सर्च ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे। तर आता खाली आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीएम आवास योजनेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी 2024 या ठिकाणी भोकरदन तालुक्यातील जेवढे पण गाव आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येत आहे। तर या ठिकाणी जे तालुक्यामध्ये तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा 2017-18 मध्ये 388, तर या ठिकाणी 283, तर ह्या ठिकाणी टोटल 2014 ते 25, तर या ठिकाणी 2920 घरकुल या ठिकाणी देण्यात आले। तर आता तुमच्या गावामध्ये किती घरकुल भेटले तर आपण या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला किती तुमच्या ग्रामपंचायतला किती तर टार्गेट वगैरे दिलंय। तर ह्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन दिसत आहे, गॅप बिटवीन, ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। तर ह्या ठिकाणी बघू शकता आपण 24-25, तर या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना, तर ह्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं स्टेट यानी की महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर ह्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी महाराष्ट्र येईल, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तर ह्या ठिकाणी जिल्ह्यांचे नाव तुम्हाला दाखवण्यात येणार आहे। तर ह्या ठिकाणी काय करायचं, तो जो तुमचा जिल्हा असेल तर ह्या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा। जिल्हा निवडल्याच्या नंतर परत तुम्हाला खालील ऑप्शन दाखवतं। आता ह्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका कोणता आहे तर ह्या ठिकाणी तुमचा तालुका या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचा आहे। निवडल्याच्या नंतर या ठिकाणी आता या ठिकाणी काय केलं आपण कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या टाकून घेतला। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ग्रामपंचायतचं नाव तुम्हाला दाखवून, त्याच्यानंतर पंचायतचं टार्गेट किती माहिती, तसेच या ठिकाणी टोटल किती जागा तुम्हाला एकूण भेटल्या तुमच्या तालुक्याला, तर ह्या ठिकाणी तुम्हाला एकूण टोटल देण्यात आलं आहे। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघू शकता आता ह्या ठिकाणी तुमच्या तालुक्यातील गाव कोणते, तर ह्या ठिकाणी जे तुमचं गाव असेल तर ह्या ठिकाणी तुमचं गाव ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे। हे सगळे भोकरदन तालुक्यामधील येणारे जे गाव आहे तर हे गावची लिस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ठीक आहे, हे तुम्ही आपल्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी तालुक्यानुसार या ठिकाणी आपलं गाव व्यवस्थितरित्या सर्च करायचं। त्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीची ऑनलाईन माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकता। आता ह्या ठिकाणी बघू शकता
डॉक्युमेंट जसं की अकाउंट व्हेरीफाय किती झाले तर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. एकूण किती घरकुल तुम्हाला या ठिकाणी दिलेत, त्याच्यानंतरला सगळे काही माहिती मनरेगा जॉब कार्डचे या ठिकाणी सगळी काही माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने या ठिकाणी ते घरकुलची माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघू शकतो. अशीच माहिती जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती घरकुल या ठिकाणी ग्रामपंचायतला देण्यात आले, प्रत्येक गावामध्ये किती घरकुल वगैरे आहे. तर या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतील. तर या ठिकाणी बघू शकता ही जी लिस्ट आहे, ह्या लिस्टमध्ये किती घरकुल वगैरे झाले, त्याच्यानंतर किती पेंडिंग, हे सगळं काही माहिती या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायतला घरकुल हे दिले जातात. त्याच्यानंतरला ग्रामपंचायतला किती घरकुल दिल्याच्या नंतरला किती लोकांना भेटतात हे तुम्ही सगळे माहिती या ठिकाणी बघू शकता. आता नेक्स्ट वाला व्हिडिओ आपण याच्यावरती घेऊया, कोणकोणत्या व्यक्तींना या ठिकाणी घरकुल हे मंजूर झाले, त्या व्यक्तींचं नाव त्या ठिकाणी येण्यात आहे, किंवा 2022 मध्ये कोणते, 2024 मध्ये, 2025 मध्ये कोणकोणत्या व्यक्तीला या ठिकाणी घरकुल वगैरे भेटले, तर त्या व्यक्तीचं नाव, सगळा डाटा आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो. तसेच ही सगळी माहिती बघण्यासाठी तुम्ही काय करा, लवकर रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थितरित्या नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये समजेल. आता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही ग्रामपंचायतला किती टार्गेट वगैरे दिले जातात.